हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. मनुष्य जन्माला येतो, तो का येतो असा जर प्रश्न कोणी विचारला तर जीवनविद्या म्हणजे सद्गुरु पैमावलीने त्याला उत्तर दिलंय. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी मनुष्य जन्माला येतो. आपण सहज म्हणतो आनंद प्रत्येक माणसाला हवा आहे. सुख, शांती, समाधान ही आनंदाचीच रूप आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनुष्य जे करत असतो तो त्याला आनंद मिळावा म्हणून करत असतो. पण हा आनंद मिळावा म्हणून करताना त्याची जीवन जगण्याची पद्धत की दृष्टी चुकते. चुकते म्हणजे काय? आनंद फक्त मलाच मिळायला हवा की मला मिळाला म्हणजे झालं, असं जेव्हा एखाद्या व्यक्तीची धारणा होती तेव्हा त्या व्यक्तीला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागतं. कारण फक्त स्वतःपुरती पाहणारी ज्या माणसं असतात ती स्वतःपुरती पाहतात. मला मिळालं म्हणजे झालं, मला नाही काय करायचं, मी ना कोणाला मदत करणार, असं काही जी विचारधारणा ज्यांची असते ती माणसं आपल्या जवळच्या माणसांपासून पण दूर व्हायला लागतात. आपोआप माणसं बाकी दूर व्हायला लागतात. जरी किती समजूतदारपणा असला तरी त्याच्यातून दुरावा हा निर्माण होतो. पण जी माणसं आपल्या जवळच्या माणसांना जे जे भेटतील त्यांच्याशी अगदी आनंद देण्याच्या दृष्टीने म्हणजे चांगलं बोलणं, वागणं, हसून खेळून राहणं, मदत करण्याची वृत्ती ज्यांच्याकडे असते अशी माणसं सर्वांना प्रिय असतात. आता इतर जर चांगले वागले तर बाकीच्या लोकांना त्याचा आनंद असतो. आता ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर प्रत्येक माणसाने आपलं जीवन आनंद देण्यासाठी आहे, सुख हे देण्यासाठी आहे, हा लक्षात भाग लक्षात घेता आला पाहिजे. देण्यात सुख आहे असं सद्गुरु पैमावली नेहमी म्हणायचे की जर सुखी व्हायचं असेल तर देता आलं पाहिजे. आम्ही फक्त घेतो असं म्हटलं की घेण्यापुरती जेव्हा आम्ही आमचा आनंद की आमचं सुख की आमचं सगळं सुख सोयी हे मीच फक्त माझ्यासाठी घेणार असं म्हटलं की अशी व्यक्ती समाजापासून, कुटुंबापासून वेगळी पडायला लागते. आणि ऐन वेळेला मग अडीअडचणी समोर येतात आणि त्यातून दुःख निर्माण होतं. म्हणून आपल्याकडे चांगली परिस्थिती आहे, एखाद्या व्यक्तीकडे चांगली परिस्थिती आहे, सगळं चांगलं आहे, तर त्या व्यक्तीने काय करावं? त्या व्यक्तीने इतरांशी आपलं वागणं, विचार, उच्चारण, आचार हे कर्म आहे. वागणं म्हणजे कर्म करणं. असं केलं पाहिजे की त्याच्यातून त्या व्यक्तीला भरभरून आनंद मिळू शकतो. म्हणून आनंद जेव्हा आपण इतरांना देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा इतर माणसं आपल्यालाही आनंद द्यायला उत्सुक असतात, लक्षात ठेवा. म्हणून फक्त मलाच हवा आनंद की मी माझ्यापुरतीच पाहीन असं ज्या वृत्ती असेल तर ती घातक ठरते माणसाला. हा नियम आहे, म्हणजे हे काही लपलेला अगदी उघड नियम आहे. लोकांना माहिती आहे, करावे तसे भरावे, पेरावे तसे उगवते, असं जे हे सगळे नियम म्हणतो आपण. म्हणी म्हणजे काय? ह्या अनुभवातून सांगितल्या गेलेल्या आहेत की जे पेरणार तेच उगवणार, जे आपण करणार तेच आपल्याला भरावं लागतं. मी चांगलं केलं, चांगलं प्राप्त होतं, किंवा चांगल्या गोष्टी पेरल्या तर त्या चांगल्या गोष्टी उगवतात, वाईट गोष्टी ते उगवत नाहीत. म्हणजे हा जो नियम आहे
हा नियम लक्षात ठेवून मनुष्याने कर्म केलं पाहिजे. लक्षात ठेवा, कर्म हे प्रत्येकाला करावंच लागतं. जन्माला आलेल्या मनुष्याला जसजसं मोठं होत जातो तसं तसं त्याचं कर्माची व्याप्ती वाढते. अगदी लहानपणी स्वतः त्याची आई वडील किंवा कोण नाते एवढं त्याचं जीवन असतं. पण जसजसं मोठं होतो, जसं अनेक लोकांचे संबंध येतात, नातेवाईकांचे संबंध, मित्रमंडळींचे संबंध येतात, आजूबाजूच्या समाजाशी संबंध येतात, तर त्या संबंधात त्याचं कर्म हे निसर्ग नियमाशी सुसंगत असलं पाहिजे. तर निसर्ग नियमाशी सुसंगत म्हणजे काय? सर्वांचा विचार करणं किंवा सर्वांना आनंद मिळावा या भावनेतून कर्म करणं, दोन्ही गोष्टी इथे आहेत. की इथे आपल्याला सर्वांशी संबंधित राहायचं आहे. म्हणजे आपण जन्माला आलो तर जे कुटुंब आहे हे आपलं जग असतं. पहिला आई वडील असतात किंवा भाऊ बहीण असतात, नंतर मग काका मामा, आजूबाजू आणखीन कोणी नातेवाईक, असे कुटुंब जे आहे नात्याचं ते आपलं जग असतं. त्या जगामध्ये आपण अगदी मध्यभागी असतो आणि आपल्या अवतीभोवती सगळी मंडळी असतात. त्या सगळ्या मंडळींना आपण जर आनंद देऊ पाहतो की द्यायला लागतो, ही सगळी मंडळी आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतात. साधी गोष्ट आहे. मग कुटुंब असो, बाहेरचा समाज असो किंवा अख्खं जग असो, जग म्हणजे प्रत्येकाचं जग किती असा प्रश्न विचारला तर प्रत्येक माणसाला 100-200 माणसाचं अगदी प्रसिद्ध माणूस होता तर 500-1000 म्हणजे अगदी जवळची आपण ओळख पाळख, एकमेकाला नेहमी भेटतो असं जे जग आहे, प्रत्येकाचं ही माणसांचं जग असतं. आजूबाजूची परिस्थिती ह्याप्रमाणे जग असतं. मग कुटुंब हे त्याचं एक जग आहे, अगदी जवळचं जग. मग शेजारचे पाजारचे मित्रमंडळी जर जगात थोडी लांब लांब म्हणतो, ती जरा पुढच्या वर्तुळातलं जग आहे. अगदी जवळचं वर्तुळ हे कुटुंबाचं जग. अगदी आपल्या अगदी जवळची जे माणसं असतात ते अगदी आपल्या व्यक्तिगत पातळीवरचं जग असतं. मग ते कौटुंबिक पातळीवर जग येतं. हे कुटुंबातले सगळे लोक, नात्यातले गोत्यातले सगळे. मग त्याच्या पुढचं वर्तुळ असतं, ते त्या वर्तुळात बसणारी लोक आहेत, तेही आपलं जग असतं. समाजाला माझी आजूबाजूची लोक आली, असं पाहत पाहत आपण म्हटलं तर अगदी राष्ट्र सुद्धा हे आपल्या राष्ट्रातले सगळे लोक ज्यांच्याशी आपली खरी जास्त ओळख नाही, पण तरी पण आपण सगळे भारतीय आहोत, अभिमान असतो आपल्याला. हा अभिमान कधी लक्षात येतो? आपण बाहेरगावच्या देशात गेलो की तिथे आपल्याला भारतीय भेटला की आपल्याला बरं वाटतं, हा भारतीय भेटला. भारतात राहून भारतीय भेटल्याचा आनंद होत नाही खरं सांगायचं तर. ज्या वेळेला एखादी गोष्ट दुर्मिळ होते आणि ती मिळाली की आनंद होतो. साधा नियम आहे हा. इतर देशामध्ये गेलं की आपली मराठी बोलणारी माणसं किंवा भारतीय माणसं ही दुर्मिळ होतात तिथे. ते कोण दिसत नाही, ते सगळं. आणि त्याचवेळेस जर एखादा भेटला की एखादा मराठी माणूस मराठी बोलणारा माणूस भेटला काय आपण लगेच ओळख काढतो, अरे मराठी आहे तुम्ही, हा कुठे राहतो, आम्ही तिथे राहतो, ते राहतो. मुंबईत दोघं एकमेकाला भेटले तरी त्यांना माहिती पण नसतं, काहीच नाही, कारण दुर्मिळ नसतं. ते अतिपरिचयात अवज्ञा, म्हणजे आपण जे म्हणतो म्हणजे आनंद घ्यायचा असतो तो खरा. प्रत्येकाशी आपण कसं चांगले संबंध जोडावे हे आपल्याला जर कळलं तर आपल्याला आनंद घेता येतो. लक्षात घ्या. म्हणून ज्यावेळेला ही दुर्मिळ असल्यावर जाणीव होते. मग एखाद्या माणसाचं आपण म्हणतो ना, एखादा माणूस फार दूर गेला, बरेच दिवस भेटला नाही का काय नाही गेला, आणि तो भेटल्यानंतर आपल्याला आनंद होतो का? त्यावेळेला इतक्या दिवसाचा जो गॅप आहे, कितक्या दिवस आपण भेटलेलो नाही, त्या पद्धतीने समजा काही असेल तरी आपण 2 मित्र बऱ्याच वर्षांनी भेटले तर खूप आनंदी होतात का? तर त्यावेळेचा जो आनंद म्हणजे काय, एकमेकाला आनंद देण्याचा प्रयत्न असतो. म्हणून कुटुंब जग हे जसं आपलं जवळचं आहे तसं खरं म्हणजे आपलं शरीर हे सुद्धा आपलं व्यक्तिगत पातळीवरचं जग आहे. शरीराची आपण काळजी घेता आली पाहिजे. शरीराला चांगल्या चांगल्या गोष्टी देता आल्या पाहिजेत. हेल्दी खाणं हे आपण दिलं पाहिजे, की पौष्टिक खाणं, पौष्टिक जेवण, चौरस आहार, हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे की आपण चौरस आहार दिला पाहिजे या शरीराला, तर ते शरीर ठणठण राहतं, तर त्याच्यातून आपल्याला सुख मिळतं. शरीर आजारी पडलं
तर काय होईल? सुख किंवा आनंद मिळत नाही त्यावेळेला माणूस अगदी दुर्मुखलेला असतो, कशातही त्याचं मन लागत नाही. एखाद्या माणसाला आजार झाला तर तो कसा गपचूप पडलेला असतो, काही बोलायला बघत नाही, काही नाही. आणि त्याचा तो दुःखीच असतो त्यावेळेला बघायला गेलं तर. आता दुःखान रडत तो बिडतो, रडणारी काही माणसाचं काही रडत नाही, तेवढंच काय तो फरक आहे. म्हणून देह आणि ही सगळी इंद्रिय, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही ठणठणीत असली पाहिजेत. आणि त्यासाठी आवश्यक असलेलं अन्न आणि आवश्यक असलेलं व्यायाम शरीराला देता आला पाहिजे. आनंदाने जीवन जगायचं आहे तर शरीर ठणठणीत पाहिजे, ही पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली. आणि तो विचारच तसा करता आला पाहिजे. सतत आपण ठणठणीत राहायचे, अगदी आरोग्यशील राहायचंय, कार्यक्षम असं झालं. आता कार्यक्षम पण असलं पाहिजे लक्षात. नुसतं आरोग्यशील आहे पण कामच नाही करायला बघत, नुसतं गपचूप एका जागी बसलं तर काय होतं? आळस असतो. आळस आल्यामुळे काय होतं? शरीरात आजार पण घुसतं. लक्षात ठेवा, आळसपणातून माणूस जितका आळशी होतो तितका तर त्याचा आनंद घेण्याची वृत्तीच बाजूला. त्याला वाटतं आपण आनंदात, पण नंतर त्याला कंटाळा येतो. एकटा असंच बसू, किती बसू, कशी बसू, काय करू, हे सगळे विचार तिकडे येतात. म्हणून शरीराची हालचाल ही झालीच पाहिजे, शरीराला फिरतं राहता आलंच पाहिजे. म्हणून इथे ह्या शरीराच्या द्वारे जे आपण कार्य करतो, हे कार्य करताना सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. आनंद द्यायचं म्हणजे काय? शुभचिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ विचार करणं, म्हणजे सद्भावनेतून जीवन जगणं. आपल्या जवळ आलेल्या माणसाला सद्भावनेतूनच पाहता आलं पाहिजे, सद्भावनेतूनच त्याच्याशी संबंध ठेवता आला पाहिजे, तर तिथे आनंद आहे. लक्षात घ्या, आनंद हा आपल्या कृतीतून रिबाउन्स होऊन आपल्याकडे पडतो, म्हणजे पुन्हा आपल्याकडे येतो. कधी? आपण जी कृती करतो त्याच्यातून आपल्याकडे येतो. हा जो आनंद जेव्हा पुन्हा परिवर्तित होऊन आपल्याकडे येतो तेव्हा आपला आतमध्ये असलेला स्वानंद स्फुरतो. लक्षात घ्या मी काय म्हणतो. समोरचा ज्यावेळेला तुमच्याकडे प्रेमाने आनंदाने बोलतो तर तुमच्याकडे तो आनंद स्फुरायला लागतो. म्हणजे समोरून तो आनंद देतो कशातून? विचारातून, उच्चारणातून, आचरणातून. हा आनंद ह्या अंगाने दिला जातो. आणि त्यावेळेला ज्याच्याकडे हे सगळे विचार, उच्चार, आचरणाचं प्रक्षेपण होतं ज्याच्या दिशेने, त्याच्या ठिकाणी हा आनंदाचं स्फुल्लिंग निर्माण व्हायला लागतं. हे सोपं शास्त्र आहे जीवनाचं. आणि म्हणून आनंद देता आला पाहिजे. आणि तिथे आपल्या जवळ आलेल्या प्रत्येक माणसाशी आपला संबंध हा आनंदाचा असला पाहिजे. लक्षात घ्या, आपण दुर्भावनेतून, अनिष्ट चिंतनातून आपण हा आनंद आपला गमावून बसतो. म्हणून क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, अनिष्ट चिंतन आहे, नकारात्मक विचार आहेत, तर तिथे हा आनंद अनुभवता येत नाही. तिथे मग ती व्यक्ती नेहमी दुर्मुखलेली असते, त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपलं जीवन हे आनंद देण्यासाठी आहे हे याच्या लक्षात येतं तो शहाणा. आनंद देण्यासाठी आपली कृती पहिली सर्वांना आनंद देणारी असली पाहिजे. समोर ज्याने आनंद दिला तर मी देईन असा भाग नाही. आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे प्रत्येक व्यक्तीने की आपल्याकडनं सद्भावना सर्वांप्रती प्रगट झाली पाहिजे. आणि त्या सद्भावनेतून बोलता आलं पाहिजे. की सद्भावना असेल तर बोलणं चांगलंच होतं. ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये सद्भावना निर्माण होते, ते ज्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीशी आपण अगदी सद्गुणानेच आपलं वागणं होतं. सद्भावनेतून सद्गुण निर्माण होतात, त्यातून सद्विचार होतात, सद्विचारातून सदुच्चार होतात, सदुच्चारातून सदाचार निर्माण होतात. ही सगळी साखळी जी आहे ती कर्माची साखळी आहे. मूळ काय? मूळ बघायला गेलं तर माणसाच्या ठिकाणी सद्भाव असला पाहिजे सर्वांप्रती. त्या भावातून सद्भावना निर्माण होते. त्या सद्भावनेतून माणसाच्या ठिकाणी सद्विचार निर्माण होतात.
त्या सद्विचारातून सद उच्चार निर्माण होतात, म्हणजे शुभ बोलणं होतं, आणि सद उच्चाराच्या बरोबरच सदाचार निर्माण होतं, म्हणजे आचरण निर्माण होतं. म्हणून प्रपंचाच्या अंगाने ज्या वेळेला आपण सर्वांशी संबंधित होत असतो, सर्वांमध्ये आपण असतो आणि आपल्यामध्ये सर्व असले पाहिजेत, लक्षात घ्या, सर्वांमध्ये आपण असतो, त्यावेळेला आपल्याकडे सतत सद्भावना असल्या पाहिजे सर्वांप्रती. मग अगदी जवळची माणसं असोत किंवा लांबची माणसं असोत, मित्रमंडळी असोत किंवा कोणी आणखीन जरा जवळ तुम्हाला लांबून हसतात, जवळ फार कमी येत आहेत अशी मंडळी, प्रत्येकाबद्दल आपल्या मनामध्ये जेव्हा सद्भावना असतील की त्या माणसाचं भलं व्हावं, की त्या माणसाला आपल्याकडनं आनंद मिळावा, की आपण जोपर्यंत ज्या ज्या लोकांशी संबंधित आहोत त्या त्या लोकांना आपल्यामुळे आनंद मिळाला पाहिजे, आपल्यामुळे त्याचं भलं झालं पाहिजे, आपल्यामुळे आपल्याकडनं त्याला मदत झाली पाहिजे, तितकं मदतीसाठी तत्पर असणं हाही भाग ते त्याचं, की आपली वृत्ती ही मदत करण्यासाठी तत्पर असली पाहिजे. विचार करत बस मदत करू की नको असा विचार करायची गरज नाही. ज्याला गरज आहे त्याला मदत करा, गरज नाही त्याला मदत करायची गरज नसते, कळलं ना. ज्याला गरज नाही त्याला तर चांगलं थंड आहे, चल मी तुला हात पकडून घेऊन जातो, चल मला नको तुझा हात म्हणेल, कळलं की नाही. पण ज्याला खरोखर धक्के आलाय, काहीतरी त्रास आहे चालण्यात, तर त्याला बाबा थोडासा आधार दिला तर त्याला बरं वाटतं. म्हणजे ही साधी गोष्ट अशी आहे की सद्भावनेतून जो देणं होतं आपलं, त्याच्यातून हा आनंद सहजपणे आपण मिळत असतो. म्हणून आपलं शरीर, शरीराच्या अपेक्षेत आपण शरीराला जितका आनंद द्यायचा, म्हणजे चांगला व्यायाम करता येणं, चांगलं खाणं पिणं देणं, की त्याच्यातून आनंदाने जेवण खाणं. काय खाताना आनंद झाला पाहिजे, खाताना जर दुःख झालं तर कसा आनंद होणार. सद्भावनेतून आनंद झाला पाहिजे, पण जे आपल्या समोर ताटात येईल त्या आनंदाने घेता आलं पाहिजे. पण अर्थात ती चांगली वस्तू असली पाहिजे. तर ती शरीराला घातक असेल तर ती घेता का, म्हणजे व्यसनी माणसं असतात ती शरीराला घातक असलेल्या गोष्टी करतात, आनंदासाठीच घेतात. दारू पिणारी माणसं रडत दारू पित नाहीत, खुश होऊन पितात. चला पार्टी करूया म्हणतात, मग पार्टीची वाट बघत असतात, संध्याकाळ कधी होत आणि पार्टीला कधी जातो. अरे पण ते विष आहे, पण ते कळत नाही लोकांना. आता एखाद्याला समजलं, सांगितलं ही बाटली विषाची आहे, घे तुला, तर तू काय म्हणाल, अरे मूर्ख आहेस का, मी कसं घेणार विष. मग दारू पी म्हटलं तर वाटत नाही दारू पिता विष आहे, पण त्याला त्याचं बरं वाटतं. पण तेच आपल्या आरोग्याला घातक ठरतं हे जेव्हा कळतं त्यावेळी वेळ गेलेली असते निघून. बऱ्याच वेळेला शरीर प्रकृती बिघडली. तंबाखू खाणं, गुटखा खाणं, घड पिणं, आता ह्या गोष्टीची का आवड आहे माणसांना कळत नाही आपल्याला, पण आवड आहे. लोक त्यासाठी गर्द पिणारा माणूस अगदी तडफडतो गर्द नाही मिळालं, असं अशी परिस्थिती मनाची होऊन जाते. शरीरातली पेशी तिथे तडफडत असते आणि त्यापासून सुटका होणं फार कठीण असतं. पण जे सुटका झाली तर त्यांनी परत तिथे जाता कामा नये हे लक्षात ठेवता आलं पाहिजे. म्हणजे ह्या साध्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं. आजकाल आपण पाहतो अगदी स्त्रिया असोत, अगदी कॉर्पोरेट जगातली माणसं असतात ती व्यसनी होतात जास्त. का? कारण सुखसोयी भरपूर मिळालेल्या असतात, पैसा भरपूर मिळत असतो आणि त्या पैसा बरोबर मिळता मिळता काम पण त्यांना भरपूर करावं लागतं. असं नाही, काम पण करतात, 9-9 तास 10-10 तास काम करतात आणि त्याच्यातून विरंगुळा म्हणून सिगरेट पितात. मग ते स्त्रियाही सिगरेट पितात, आजकाल ते तरुणी सहज सिगरेट पितात. पूर्वी तरुण मंडळी सिगरेट घ्यायला घाबरायचे, लपून लपून सिगरेट प्यायची, असा एक काळ होता. आता तर काय भीती असली कसली बिंदास, त्याच्यात अगदी आपण काहीतरी मोठे कोणतरी आहोत, आपण काहीतरी खूप चांगलं कार्य करतो आहोत ह्या भावनेतून सिगरेट पिणाऱ्या तरुणी पण अगदी सिगरेटच्या दुकानावर जाऊन तरुणी मस्तकी फुंकत बसलेल्या असतात. आजकालचं असं जग आहे. म्हणून लोकांना ह्या गोष्टी चांगलं काय आणि वाईट काय ह्याचा विचारच राहत नाही, मग तिथे शहाणपणच राहत नाही. अशा लोकांच्या जीवनात दुःख हे आपसूक येतं म्हणतो ते आपणच मागवतो. हा बैल मुझे मार.
स्वतःच आपण मारून खायला तर म्हणजे ही त्याची शहाणपण माणसाला हवं आहे. ते शहाणपण कमी पडतं. महाराज नेहमी म्हणजे कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. की असं कॉमन सेन्स कॉमन नाही, सगळ्यांना कॉमन सेन्स नसतो, कोण काही करतं. मग कॉमन सेन्स म्हणजे खरं म्हणजे शहाणपण. की साध्या साध्या गोष्टीतल्या ह्या गोष्टी आहेत की दारू पिणं वाईट आहे, अगदी अगदी सिगरेट पिणं आरोग्याला घातक आहे, अगदी सिगरेटच्या पाकिटवर लिहिलेलं असतं. पण लोकांना ते कळत नाही. ते महागातली महाग सिगरेट पितील म्हणजे त्यांना वाटतं महागातली प्यायला तर कमी आहे, असं नाहीये. शरीराला जे घातक आहे ते घातक आहे, त्याचा त्रास होतो. अगदी साधी गोष्ट बघा, आजच्या पेपरमध्ये आलं, कप सिरप होऊनची 5 मुलं बिहारमध्ये कुठे मरण पावले. का? आता कप मधून कशी मरण पावले असं पण त्या कप सिरपमुळे यकृतावर परिणाम होऊन ते यकृताचा दोष निर्माण झाला आणि ती मुलं दगावली. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट परिणाम होत असतो आणि जी वाईट गोष्टीचा वाईटच परिणाम होणार असतो. आता औषध म्हणून त्यांनी घेतलं बिचारांना, त्यांना मुलांना काय आणि त्याच्या आई वडिलांना कुठे काय माहिती, डॉक्टरने सांगितलं घेतलं. आता डॉक्टरलाही नॉलेज नाही असं म्हणावं लागेल. कारण ज्याने बनवलं होतं ते कप सिरप त्या कंपनीने, त्याच्यामुळे यकृतावर इतका वाईट परिणाम होतो हा जो विचारच कोणाला नसतो. म्हणून बघा, औषध घ्यायचं असेल तर अगदी सावध होऊन औषध घ्या. का औषध हे एका चांगल्या गोष्टी पण त्याचा वाईट परिणाम काय होणार हे जर कळलं तर त्या दृष्टीने आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणून असं नाही की जो येईल तर आपलं कसंही औषध घेतलं की झालं. प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट परिणाम हा होत असतो. प्रत्येक गोष्ट चांगली म्हटली तर तिला मर्यादा असते. शहाणपण हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीची मर्यादा जर आपल्याला ओळखता आली तर आपण सुखाने राहू शकतो. बासुंदी 1 वाटी बस झाली ना, अगदी आणखीन 1 वाटी, चला बस झाली. पण 15 वाट्या खाल्ल्या तर काय होईल? आवडते हो, अरे आवडते, पण पुढे काय? दुसऱ्या दिवशी काय करशील तू? दुसऱ्या दिवशी तुझं काय खरं नाही. कारण तेवढा 15 वाट्या पचवणं सोपं नसतं शरीराला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खाण्यापिण्याच्या अंगाने, आरोग्याच्या अंगाने प्रत्येक माणसाने आपला आरोग्याचा विचार केलाच पाहिजे. सकाळी लवकर उठलं पाहिजे. सकाळी उठून काय आम्ही 12 सुटलं तरी काय फरक पडतो असे म्हणणारे लोक आहेत. पण सकाळी लवकर उठून दिवसभराचं नियोजन, आपल्याला या 16 तासाचं नियोजन आपल्याकडनं झालं पाहिजे, तर ते शहाणपण. काही लोक नियोजन हा प्रकारच माहीत नसतो. जो क्षण येईल, जी वेळ येईल त्यावेळेला तसं धावत राहतात, मग थकून जातात, टेन्शन मध्ये राहतात. मग हे काम राहिलं, ते काम राहिलं, ह्याच्या मागे टेन्शन करत बसतात. म्हणून प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणं. आजचा दिवस आहे, आजच्या दिवसात मला किती वेळ कुठचं काम करायचं आहे, कसं काम करायचं, हे प्रत्येकाने आपली नोंद केली पाहिजे. खरं सांगायचं तर अगदी कागदावर लिहून नोंद करा. डोक्यात भरलं तर टेन्शन येतं, अरे हे करायचं, आता हे करायचं, आता हे करायचं, हे करायचं, प्रेशर खाली असतं म्हणून, अरे अजून हे झालं नाही, अजून हे झालं नाही. कागद लिहून ठेव, डोकं रिकामं ठेव, शांतपणे कोणतं काम करायचं ह्याचं नियोजन कर. अमुक वेळेला हे करायचं, अमुक वेळेला हे करायचं, अमुक वेळेला हे करायचं, सगळं काही व्यवस्थित होतं आणि आनंदाने राहता येतं. सगळ्यात महत्व आनंद आहे. ह्या आनंदासाठी सगळं करतो आपण. नियोजनाशिवाय माणसं जी काम करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या वाट्याला ताणतणाव हा मनाचा येतोच. माणसाला ताणतणाव का? अमुक एक वेळेत अमुक एक काम नाही करता आलं तर माणूस ताणतणाव जातो. काय होईल? ऑफिसची कामं असो किंवा घरची कामं असो, कोणती कामं त्या वेळेला ती जर होत नसेल त्या वेळेला ती करता आली पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपल्याला ती कामं करायची वेळ आहे त्यावेळेला उद्या बघूया म्हणजे काय वेळ गेली तर कधी ते काम होऊन उपयोग पण नसतो. त्यावेळेला जे काम केलं त्याचा जो चांगला परिणाम होतो त्याचा आनंद असतो. म्हणून नियोजनबद्ध पद्धतीने आपला विचार कसं काम करायचं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. म्हणून एका बाजूने नियोजन पद्धतीने प्रत्येक वेळेला कसं काम करायचं हे कळलं पाहिजे आणि दुसऱ्या पद्धतीने आपल्या जवळ आलेल्या माणसांना आपला जो सदाचार असतो, सद्विचार असतो, सदउच्चार असतो त्याच्यातून परत आनंद द्यायचा असतो. म्हणजे प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने जगता येतं. म्हणून कुटुंब आहे, जग आहे, शरीराच्या बाबतीतले असलेले विचार, शरीर आपलं ठणठणीत पाहिजे हा विचार, त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या सतत सद्भावना असतात, लोकांच्या हिताचा जितका चांगला विचार असतो त्यातून आपल्या अंतर्मनात मध्ये ह्या विचारांचं जे प्रक्षेपण होतं
त्याच्यात आपलं अंतर्मन शुद्ध होतं आणि अंतर्मनामध्ये समाधान निर्माण होतं. जितका अंतर्मनामध्ये एखाद्याबद्दलचा द्वेष असेल, क्रोध असेल, मत्सर असेल, तेव्हा माणूस समाधानी राहू शकत नाही. लक्षात ठेवा. ज्याचं मन मोकळं असतं, कसलाही राग नाही, द्वेष नाही, घडलेल्या गोष्टीचा उगीच खेळा ठोकत बसत नाही. हा असा चुकला, तो तसा चुकला, त्याने मला असा त्रास दिला, त्याने असं केलं होतं. अशा गोष्टीतून जेव्हा माणसं आपलं मन संकुचित करून ठेवतात, अनिष्ट चिंतनाने भारून जातात, तर ते सुखी होऊ शकत नाही. त्या सतत ताणतणावाखाली दुःखामध्येच असतात. म्हणून खूप पैसा मिळवला पण सदाचार किंवा सद्भावना ज्याच्याकडे नसेल तर त्या माणसाला समाधान मिळत नाही. पैशातून सुखसोयी मिळू शकतात, समाधान नाही मिळू शकत. पैशातून ज्या सुखसोयी मिळतील त्याच्यातूनच आपलं जे सत्कर्म होईल त्या सत्कर्मातून आपल्याला समाधान मिळतं. सत्कर्म आपल्याकडे असलं पाहिजे, सत्कर्मातून जीवन जगता आलं पाहिजे. हा जो सगळा जीवनाचा भाग घेतला तर इथे आपल्याला लक्षात येईल की सगळ्या गोष्टी ही आपण कसे संबंध ठेवतो त्याच्यावर आपलं सुख अवलंबून आहे. इतरांशी आपले संबंध आपण कसे ठेवतो, आपलं हे जग आहे, अगदी विश्वापर्यंत हे जग आहे आपलं, पण आपला जास्त संबंध कुठे येतो, आपल्या जवळच्या लोकांशी संबंध येतो. आपण जे सुखी दुःखी जे होत असतो ते आपल्या जवळच्या लोकांचे कसे संबंध होत त्याच्यावर असं. अर्थात वादळ आली, संकट आली, आसमानी संकट म्हणतो आपण, तो एक भाग येतो. त्यावेळेला आपल्याला कसं स्थिर मनाने शांतपणाने त्याला सामोरं जायचं हे कळलं पाहिजे. तर बऱ्याच अगदी 70% जो आपल्या जीवनाचा भाग आहे तो आपल्या जवळच्या लोकांमुळेच आपण आपल्या वागण्यातून, लोक दुःख देतात, लोक वाईट वागतात हा भाग नाही, आपण वाईट वागत असू, आपण अनिष्ट चिंतन करत असू तर त्याच्यातून आपण दुःखी होतो, आपल्याला आनंद देता येत नाही. म्हणून आनंद देता आला पाहिजे. जवळच्या माणसाशी हसून खेळून जेव्हा आपण राहतो त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये ज्या सद्भावना असतात त्या सद्भावनेतून आपण हा आनंदात सहज जीवन जगू शकतो. परमार्थामध्ये सांगितलं जातं देहभाव जात नाही तोपर्यंत माणसाला शांती सुख समाधान मिळणार नाही. खरी गोष्ट आहे. पण देहभाव जात नाही म्हणून काय रडत बसायला पाहिजे का? देहभाव जाईल तेव्हा जाईल. देवभावाचा अभ्यास ज्याचा साधक करतो त्या देवभावाचा अभ्यास करताना त्या दिव्यत्वाची अनुभूती यायला तर बराच प्रयत्न करावा लागतो. पण तो प्रयत्न करायपर्यंत काय रडत बसायचा का? नाही. ते पण शहाणपणाने जीवन जगता आलं पाहिजे. सद्भावनेतून जीवन जगणं ही सुद्धा साधनाच आहे. लक्षात घ्या. सर्वांच्या भल्याचं चिंतन आपल्याकडे सतत असणं ही सुद्धा साधना आहे. मनुष्याला आपल्या अहंकाराला तो छेद देतो. ज्यावेळेस सर्वांच्या भल्याचा विचार करतो, सर्वांना मदत करण्याचा विचार करतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी जो अहंकार आहे, मीपणा आहे, त्याला तो छेद मिळत असतो. तो मीपणा कमी होत जातो. म्हणून इतरांना मदत आपल्यामुळे झाली पाहिजे की इतरांसाठी आपण सतत सदहेतूने कार्य करायला लागतो. त्यावेळेला आपल्याला आपला आनंद सहज अनुभवता येतो. म्हणून हा आनंद सुद्धा स्वानंदच असतो. परमार्थामधले स्वानंद हा शब्द वापरतात, स्वरूपानंद. प्रत्येक सद्भावनेतून निर्माण झालेला आनंद हा स्वानंद असतो. प्रेमभावातून आलेला आनंद हा स्वानंद असतो. कुचाळक्या कोणाची निंदा करून मिळणारा एखाद्याला आनंद मिळत असेल तर त्याचा आनंद नसतो, तो विकृत आनंद असतो. लक्षात ठेवा. आनंदच असतो पण तो विकृत असतो. की कोणाचं तरी नुकसान केलं की मला आनंद झाला, बघा शिकवला, धडा शिकवला. दुसऱ्याचं वाईट झालं आणि मग त्यावर आपण मोठ्या मोठ्या गोष्टी जर सांगत असेल एखादा माणूस तर त्याचा विकृत आनंद असतो. दुसऱ्याचं दुःख पाहून त्याचं दुःख कमी कसं होईल ह्याचा ज्याच्याकडे विचार, त्याचं भलं कसं होईल ह्याचा ज्याचा विचार असेल तो माणूस निर्मळ असतो. निर्मळ मन झालं पाहिजे आपलं. की प्रत्येकाबद्दल आपलेपणा, प्रत्येकाबद्दल त्याच्याबद्दल सद्भावना, ह्या साध्या साध्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या ठिकाणी जोपासायला लागतो त्यावेळेला आपण सहज आनंद होतो. म्हणजे परमार्थाचा अभ्यास करायचा नाही असं नाही, करायचा आहे, पण देवभाव पटकन प्रकट होणार नाही हे तितकंच करायला लक्षात ठेवायचं. साधकाने प्रयत्न करत राहायचे, पण जोपर्यंत देहभावातून आपल्याकडे सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न जो माणूस करतो ती सुद्धा त्याच्याकडे ती पारमार्थिक
साधनाच त्याची होईल, लक्षात घ्या. जरी कळलं नाही की, कारण देवभावासाठी देव कळावा लागतो, त्यासाठी अहंकार कळावा लागतो, मीपणा कळावा लागतो. या सगळ्या गोष्टी लक्षात येईपर्यंत बराच काळ जातो. कारण जरी सोपे सोपे शब्द असले तरी माझ्याकडे मीपणा आहे हे कोणालाच कळत नाही, माझ्याकडे अहंकार आहे असं कोणालाच कळत नाही. कारण सगळं अभ्यासातूनच समजायला लागतं. जसं जसं सद्गुरूंच्या कक्षेमध्ये जसे आपण होतो, त्यांच्या ज्ञानाचं जसं जसं हॅमरिंग होतं, आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायला लागतं, तेव्हा कुठे थोडं थोडं कळायला लागतं. तोपर्यंत देहभाव असाच असतो. पण देहभाव आहे म्हणून का दुःखी व्हायचं का? नाही. त्यासाठी उपाय आहे, शहाणपणाने जीवन जगणं. जे सुख दुःख आपण इतरांना देतो ते सुख दुःख न चुकता बुमरँग होऊन आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. सद्गुरू मौलींनी केलेली ही व्याख्या आहे, जीवनविद्येची व्याख्या आहे. आता हे कळून सुद्धा आपण जर त्या पद्धतीने वागत नसू तर काय करणार? महाराज म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्या जीवनाचं शिल्प घडवायचं की बिघडायचं हे प्रत्येक माणसाने ठरवायचं. तुला आनंदात राहायचं की दुःखात राहायचं, टेन्शनमध्ये राहायचंय की अगदी मौज मजेच्या अवस्थेमध्ये राहायचं. जे गोष्ट घडते तर आनंद कसा घ्यायचा जेव्हा माणसाला कळायला लागतं तेव्हा तो सहज आनंदात राहायला लागतो. आणि सहज आनंदात राहावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.